आपण बघितलं असेल तर ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आज जी काही शिवसेना आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने सुद्धा कौल दिलेला आहे की शिवसेना कोणाची, न्यायालयाने सुद्धा दिलेलं आहे आणि जनतेने सुद्धा दिलेलं असल्यामुळेच शिवसेना धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंचंच म्हणजे आपल्या सर्वांचं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन आपण ठाण्यामध्ये जाऊन धर्मवीरांच्या इथे जाऊन अशा प्रकारे सभा सुद्धा आपण बघितलं असेल त्यांच्या, तर त्या सभेला सुद्धा जवळजवळ मोजकीच माणसं उपस्थित असतात आणि अशा प्रकारचं फ्लॉप सर्व सभा आणि त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं हे त्यांना आता महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आज कुठे सभा घ्यायच्या किंवा अजून कुठेतरी काम करायचं अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, पण निश्चितपणानं अत्यंत निषेधार्ह असं प्रकारे त्यांचं संपूर्ण वर्तन आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणचे आमचे खासदार जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा त्याचा माननीय धर्मवीर आनंदगे साहेबांच्या पुतळ्याचा सुद्धा अभिषेक केलेला आहे, पवित्र केलेला आहे. कारण हे जे काही सगळे जे आहेत जाणारे तिथे, कारण दररोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं, काहीतरी महाराष्ट्राची संपूर्ण संस्कृती ही त्यांनी पणाला लावलेली आहे आणि अशा प्रकारे आज जे काही घडतंय ते निश्चितपणाने चुकीचं आहे. जर संवाद पहिल्यापासून दाखला असता तर निश्चितपणाने हा सुसंवाद ठेवण्याची गरज भासली नसते आणि हा संवादच राखलेला नसल्यामुळे आता सुसंवादाची गरज आहे आणि आता जरी तुम्ही कितीही सुसंवाद करा पण त्याचा काही उपयोग होणार नाही. पण शेवटी जे काही आज घडतंय, आज आपण बघितलं असेल दिवसेंदिवस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये अधिकाधिक तरुण, अधिकाधिक सर्व लोकप्रतिनिधी प्रवेश करतायत आणि त्याच्यावर निश्चितपणे शिवसेना सुद्धा कोणाची आहे हे समजलेलं आहे.